हाय! आज ना चिकन बिर्याणी बनवली होती. फारशी जमत नाही, पण तरीही म्हटलं ट्राय करूया आणि खरंच खूप छान झाली होती. म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. पहिलं चिकनमध्ये ना 1 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट टाकली. त्यानंतर त्यात पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, 2 चमचे दही, 2 चमचे सुहाना बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर, थोडं लाल तिखट आणि गरम मसाला. हे सगळं टाकून ना चांगलं मिक्स करून घेतलं आणि एक 10-15 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर बाजूला बिर्याणीसाठी तांदूळ शिजायला ठेवला. तांदूळ थोडा शिजल्यावर ना तो एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतला आणि मग त्याच टोपामध्ये चिकन शिजवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर त्यात पहिला कांदा टाकला. कांदा ना अगदी मंद आचेवर भाजू द्यायचा. कांदा चांगला लालसर झाला की मग त्यात टोमॅटो टाकला आणि मग झाकण ठेवून तो सुद्धा थोडा वेळ वाफवून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगला नरम झाल्यावर ह्यात 1 चमचा लाल तिखट आणि थोडं गरम मसाला टाकून सगळं मिक्स करून घेतलं. मग ह्यात चिकन टाकलं, चवीपुरतं मीठ आणि मग पुन्हा सगळं मिक्स करून ना झाकण ठेवून थोडा वेळ शिजायला ठेवलं. मग थोड्या वेळाने बघू शकता छान असं चिकन शिजलं होतं. मग त्यात शिजवलेला सगळा राईस टाकला, वरून थोडी कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा टाकला आणि झाकण ठेवून ना मंद आचेवर एक 10-15 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं. नंतर झाकण काढलं. छान अशी बिर्याणी तयार झाली होती. सोबत ना कांदा टोमॅटोची कोशिंबीरसुद्धा होती. बिर्याणी खरंच खूप छान झाली होती. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.